संघ शीतला देवी बॉयज या टीमने टॉस जिंकलाय. चला दोन्ही मंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅच चालू करून घ्यायची विनंती असेल. त्याचबरोबर दोन्ही संघाला विनंती असेल डगआउटचा वापर करायचा आहे. चला शीतला देवी बॉयज अंधेरी टीमला विनंती असेल आपण या ठिकाणी डगआउटची सोय केलेली आहे, तिथून मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. यायचा इकडे. मॅच होईल सुरुवात. एका बाजूला MR स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला शीतला देवी अंधेरी. दोन मोठी टीम आहेत. महत्वाची मॅच आहे, मोठी मॅच आहे, कारण दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं तर व्यावसायिक गटातील क्रिकेट खेळणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला MR11 हा संघ पाहायला मिळतोय. रवी लिंगाला यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. फॉर्मात आहे. लगातारच्या 2 संडेला याच मैदानावरती 2 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकणारा हा संघ आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला शीतला देवी बॉयज टॉस शीतला देवी बॉयज या टीमने टॉस जिंकलाय. त्याच्यानंतर त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच MR स्पोर्ट्स या संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलंय. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला शीतला देवी बॉयज तर दुसऱ्या बाजूला MR स्पोर्ट्स. शीतला देवी बॉयज या टीमने टॉस जिंकलाय. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच MR बॉयज या टीमला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं जात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला स्ट्राईक एंड वरती कुर्ला नेहरू नगरचा सुपरस्टार ओंकार देवीदास देसाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती समीर. पहिलाच बॉल यावेळेस आपण जर पाहिला तर सोडून दिलाय ओंकार देसाई. दुसऱ्या बाजूला आणखीन एक मोठं नाव गोलंदाजी ट्रॅक वरती ऐश्वर्य सुर्वे पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. आज मात्र एकमेकाच्या समोर खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. दुसऱ्या बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर थोडंसं नियंत्रण नाहीये ऐश्वर्य सुर्वेचा. व्हाईट बॉल येतोय. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते आणि टीमच्या टोटलचा धावफलकाचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल येतोय. नियंत्रण नाहीये ऐश्वर्य सुर्वेचा.
पहिला बॉल ज्या पद्धतीने हाताळला त्याच दाटणीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु नियंत्रण नाहीये. पहिला बॉल सोडून दिला होता आपण जर पाहिलं तर ओंकार देसाईने. मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर मैदानाच्या आतमध्ये ओंकार देसाई. हो, यावेळी बॅटची कडा घेतली जाते आणि इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच पहिल्या विकेटचं होते पतन. फलंदाज ओंकार देसाई बॅक टू द डॅगआउट. पहिला धक्का लागतोय आणि डीजीला देऊया संधी. यस डीजे. नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 12 धावा लागल्या जात आहेत फलकावरती. एकंदरीत धावा आल्या 12. त्याच्यानंतर एक महत्वाची विकेट आली आहे. महत्वाची विकेट कोणाची होती तर ओंकार देसाईची. एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे ऐश्वर्या सुर्वेने. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय कार्तिक देवेंद्र. खुल्या गटाचं क्रिकेट या देखील खेळाडूने गाजवलाय. विक्रोलियन्स विक्रोळी या संघाचं नेतृत्व करताना आपल्याला बऱ्याच वेळा हा खेळाडू पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय समोरच्या इमारतीच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 14 धावा लागल्या जात आहेत. MR स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा शर्माजी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम सर, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओ, या बेसकुलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अक्षरशः खोदून काढलेला पाहायला मिळतोय. हा बॉल या बॉलवरती देखील घेतली जाईल एक सिंगल आणि सिंगलने धावफलकावरती होईल बदलाव. 15 धावा लागले जात आहे धावफलकावरती. ज्या ते पहिल्या षटकामध्ये विकेट आली तिथे असे कुठेतरी वाटलं होतं की धावफलकावरती अंकुश लावण्यामध्ये यशस्वी ठरतील का हे गोलंदाज, परंतु समीर जसा स्ट्राईक वरती आला, समीरच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली. आणि इथे काय घडतं, इथे देखील बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय सरळ पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावची संधी पेकी केलेली नाहीये. रवी लिंगाला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होती जरूर, परंतु नॉन स्ट्रायकिंग एडवरतून समीरने नकार दिला. एकेरी धावेवरती समाधानी व्हावं लागतंय. सिंगलने स्ट्राईक चेंज झालाय. ऑन स्ट्राईक रवी लिंगाला आलेले पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला धावफलकावरती नजर टाकली तर 16 धावा लागल्या जात आहेत. हो, यावेळीच वाईट बॉल असतील निश्चितच. रवी लिंगाने देखील हा बॉल सोडून दिला होता. त्याला देखील माहिती होतं. आपण जर पाहिलं तर वाईट यॉर्कर हाताळण्याच्या प्रयत्नात ऑप्शनच्या खूप बराचसा बाहेर बॉल डिलिव्हर झाला. त्याने कारणाने त्यांनी बॉल देखील सोडून दिला. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राचे 1 धाव येते. 17 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 17 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. हो, यावेळेस खाली राहणारा बॉल पाहायला मिळतोय. रवी लिंगाला जी अपेक्षा होती उसळीची, तो एक्स्ट्रा बाउन्स मात्र बॉलला प्राप्त झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. हो, यावेळेस देखील पाहावं लागेल. लाईन मिस झाली आहे. इथं आपण जर पाहिलं तर गोलंदाज थोडंसं दुविधा मनावस्थित असताना पाहायला मिळतोय. नियंत्रण नाहीये. आणखीन एक
एक्स्ट्राची धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची टोटल 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 18 रन ऑन दी बोर्ड. हो यावेळेस मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलने केली हवाई सफर, परंतु मिळतील धावा फक्त दोनच धावांवरती समाधानी व्हावं लागेल रवी लिंगाला. फटका जरूर मोठा आलाय, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता आपल्याला दोनच धावांवरती समाधानी व्हावं लागेल. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर झालेला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करतील, बॉलची फेकी होईल, त्यावर मात्र एक धाव घेतली जाते. सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये निश्चितच ऐश्वर्य सुर्वेने 12 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वाची विकेट मिळवून दिली ती ओंकार देसाई यांची. दुसरं षटक देखील चांगलं राहिले, 11 धावा, 10 धावा मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर 9 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करून देण्याचा प्रयत्न झालाय कार्तिक देवेंद्र यांच्याकडून. ओव्हर नंबर 3 ला मात्र इथून होतोय सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक कोठेतील दुसरं व सांघिक तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः पुन्हा आपण जर पाहिलं तर ऐश्वर्य सुर्वेने हातामध्ये बॉल घेतलेला पाहायला मिळतो. ऐश्वर्य सुर्वेवरती विश्वास दर्शवला जातोय. 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. हो यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि यावेळेस रवी लिंगाला मैदान सोडावं लागतंय. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज बाद, रवी लिंगाला बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे रवी लिंगाला. तंबूचा रस्ता दाखवला. ऐश्वर्य सुर्वेने आपल्या नावावरती आणखीन एक विकेट मिळवली आहे. आपल्या नावावरती एक विकेट दुसरी साकार केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन साळुंके दाखल झालेत आणि रोहनचं स्वागत केलंय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. जसा बॉल पिचिंग झाला, एक्स्ट्रा बाउन्स घेतलाय, राईज झालाय, त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र यावेळेस रोहनचं स्वागत केलंय. हो यावेळेस पुन्हा एकदा फुललेचा बॉल मिस टाइम झालाय, कनेक्शन होत नाहीये. मिस टाइम आहे. पदल आली त्याची कमतरता जाणवतीये. पहिल्या बॉल वरती विकेट आली, दुसरे 2 बॉल लगातारचे डॉट आले, थोडंसं प्रेशर आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा फिंगर्स रोल्स केले होते. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मागील 3 बॉल वरती वेगाने चेंडू हाताळला होता. यावेळेस आपण जर पाहिलं तर फिंगर्स रोल्स केले होते. फलंदाज बीट झालाय. रोहन साळुंके आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र वाईट बॉल येतोय. अवांतरची एक धाव, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये जुळली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 24 आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना ऐश्वर्य सुर्वे हो यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. लॉंग ऑफला बॉल चाललाय. आपण जर पाहिलं तर 2 धावांसाठी मोठे फटके येत आहेत, परंतु मोठ्या धावांमध्ये कन्व्हर्जन होत नाहीये. ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 26 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 8, तिसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 5,
2 ओव्हरच्या सेल्फ आपण जर पाहिलं तर स्पेलमध्ये ऐश्वर्या सुर्वेने धावा खर्च केल्या 17 आणि 2 महत्वाच्या विकेट देखील प्राप्त केल्या. पहिली विकेट प्राप्त केली ओंकार देसावी, दुसरी विकेट आपण जर पाहिलं तर निश्चितच रवी लिंगाला 2 महत्वाच्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय ऐश्वर्या सुर्वे याने. चौथ्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत करीम करीम शेख दाखल झालेत. ओ यावेळेस काय घडतंय, वाईट बॉल आहे, नियंत्रण नाहीये. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेरून जाणार हा बॉल. पंचांनी देखील दोन्ही हात जमिनीशी केले. समांतर धाव येईल अवंतरची एक एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली ही धाव. 27 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 27 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 महत्वाच्या विकेट देखील गमावल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवरती येत आहेत. मुन्ना शेख द रन मशीन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. कालच आपण त्यांच्या बॅटमधून 50 धावांची वादळी खेळी पाहिली आहे वर्सोवा इथे झालेल्या स्पर्धेमध्ये. यावेळेस फुललेंचा बॉल, वेग वेग आणि वेग होता करीमचा. वेगाने अक्षरशः बीट केलेला पाहायला मिळते फलंदाज. आपण जर पाहिलं तर रोहनला कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. रोहन यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, ते जाणलं, ते हेरलं, त्याच्यानंतर बॉलला पाठवून दिलं जात आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज रोहनच्या बॅटमधून येतोय, यूज इट सिक्सर. हो यावेळेस वेग होता. मागील बॉलवरती आपण जर पाहिलं तर निश्चितच स्लोवर वन हाताळला होता तो रोहनने पीक केला. त्याच्यानंतर 6 धाब्यांची मोहर देखील लागलेली पाहायला मिळते. षटकाराने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 34 आकड्यावरती. 34 रन ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस देखील आडव्या बॅटने क्रॉस बॅटल फटका पाहायला मिळतोय अलॉंग विथ दी कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला फील करतील, बॉलची फेकी होईल, त्यावर निश्चितच आणखीन एक धाव ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 35 आकड्यावरती. 35 रन ऑन दी बोर्ड. 35 धावा लागल्या जात आहेत. मॅचला एक फायटिंग टोटलच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर 55 ते 60च्या दरम्यान स्कोर कार्ड वरती धावा लावणं खूप महत्वाचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने ऑन साईडला टर्न केला जातोय. बॉल पुन्हा एकदा चाललाय वैदिश लॉंगनला, ज्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहे. 2 धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहे 36-37 धावा. जोय मॅचच्या दिशेने शेवटची ओव्हर आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती श्री अय्यप्पा दाखल झालेत. महत्वाचे ओव्हर हाताळण्याची जबाबदारी आपण जर पाहिलं तर श्री अय्यप्पाच्या खांद्यावरती दिली जाते. टार्गेट सेट करणारी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल घेऊन
पहिलाच बॉल यावेळेस आपण जर पाहिला तर फटका फसलाय. रोहन स्वतःवरती नाराज आहेत, कारण त्याला देखील माहिती होतं फटका फसलाय. बॉल उंची जास्त होती, एलिव्हेशनची कमतरता लाभली आहे आणि त्याच कारणाने आणखीन एका विकेट होईल पतन. फलंदाज रोहन बॅक टू द डगआउट. महत्वाची एक विकेट तर मिळवून दिली आहे. श्री अय्यप्पाने पहिल्याच बॉलवरती एक आपल्या नावावरती देखील विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज मोरकेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. उंच पुरा खेळाडू हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समोर श्री अय्यप्पा दुसरा बॉल घेऊन मोरकेल सडी. हो यावेळेस ऑन साइडला हेलिकॉप्टर उडवलं जात आहे. बॉल आतमध्ये आलाय, त्यामुळे तुम्हाला धावून धावा घ्यायची आहे. त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जाते. 2 धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं 39 आकड्यावरती. फटका चांगला होता, नैसर्गिक अडथळा आहे, झाडाला बॉल थडकलाय, त्याच्यानंतर आतमध्ये पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय, त्यामुळे तुम्हाला धावून धावा घ्यायची आहेत त्या ठिकाणी. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके. मॅच मध्ये फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती लागलेला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती श्री अय्यप्पा तिसरा बॉल घेऊन. हो यावेळेस सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली राहणारा हा बॉल समीरने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर, परंतु इथून आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये समीरला मैदान सोडावं लागेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न निश्चित समीर कडून झाला होता, परंतु मोरकेल इंटरेस्टेड नव्हते. इथे आपण जर पाहिलं तर विकेट येते, आणखीन एका विकेट होईल. पतन फलंदाज समीर तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत वेदांत ओंकार देसाई. या वर्षीच्या ISPL मध्ये देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता. व यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. पुन्हा एकदा बॉल चाललाय गोशंकित क्षेत्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बॉल पुन्हा एकदा 2च धावा घेतल्या जात आहेत. मोरकेल प्रयत्न तर करतायत जरूर, परंतु इथून आपण जर पाहिलं तर सातत्याने यश येताना पाहायला मिळत नाहीये. शेवटचा बॉलचा खेळ, 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक असेल. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पुढचा बॉल, हो यावेळेस आपण जर पाहिलं तर वाईट बॉल आहे. उजव्या स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल. पंचाने देखील वाईट बॉलची घोषणा केली. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 42 आकड्यावरती. 42 42 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. मोरकेल पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका लगावतील का हे देखील पाहावं लागेल. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत जरूर, परंतु मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट होत नाहीयेत.
या 20 पुन्हा एकदा खाली राहणारा हा बॉल पाहायला मिळतोय. मॉर्केल बॅट घुमवत आहेत जरूर, परंतु बॅटच्या टप्प्यात येत नाही. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. कुठेतरी फुटवर्कची कमतरता जाणवली या शॉटवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती मॉर्केल कडून पूर्णपणे प्रयत्न तर होईलच, मोठ्या फटक्यासाठी जातील. दुसऱ्या बाजूला श्री अयप्पा, हो यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय, बॉल चाललाय सरळ स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवरती मॉर्केलच्या बॅट मधून येतोय षटकार. चला यानंतरची मॅच असेल, एका बाजूला ओंकार 11 तर दुसऱ्या बाजूला शिवायू वॉरियर्स शिवा फॉरेवर चारकोप. चला चारकोप टीमचा कॅप्टन जर असेल तोरी द्यायचा या ठिकाणी टॉस साठी. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी
पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर MR स्पोर्ट्स बॅटिंग करताना आपण जर धावफलकावरती नजर टाकली तर 48 धावा लावण्यामध्ये यशस्वी ठरलेत. फलंदाज 49 धावांचं आव्हान सेट केले गेलं आहे. शीतला देवी बॉयज टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऐश्वर्य सुर्वे तर दुसऱ्या बाजूला हशी. पहिलाच बॉल ऐश्वर्य सुर्वेने समोरच्या दिशेने करून काढलाय आणि इथे मात्र वेदांत देसाई डाऊन द बॉल. पहिल्या विकेट होईल पतन. फलंदाज ऐश्वर्य सुर्वे गोल्डन डकचा शिकार होऊन बंबूच्या रस्त्याला परतताना पाहायला मिळतोय. शून्याचा चष्मा घालून ऐश्वर्य सूर्य डगआउटच्या दिशेने. ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर विशाल कनोजिया यांनी पहिल्याच बॉलवरती एक विकेट संपादन केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात मुन्ना शेख. रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कालचा दिवस अक्षरशः त्याच्या नावावरती राहिला कारण त्याच्या बॅटमधून काल एक अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळेल. वर्सोवा या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आलेला 50 धावा. आज त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी त्यांना आठवावी लागेल. इथून दुसरा बॉल घेऊन विशाल कनोजिया यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर पोहोचू शकत नाहीये, बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीये. दुसऱ्या लबेचा कॉल दिला जातोय. मॅच होऊन झाली. एक धाव लागली. धावफलकावरती एक विकेट आली आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर उजव्या स्टिकच्या खूप बाहेरून जाणार हा बॉल. यावेळेस आपण जर पाहिलं तर पंचांचे हात होत आहे जमिनीशी समांतर. धावे अवांतरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल एकेरी धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे दोन्ही आकड्यावरती. 49चा पाठलाग करायचा आहे. धावा थोड्याशा कमी पडल्या आपण जर पाहिलं तर MR स्पोर्ट्स या टीम कडून, परंतु त्या धावांचा देखील आम्ही बचाव करू शकतो. हे गोलंदाज सांगताना यावेळेस बॉल हवेत आहे. बॉलला उंची जास्त आहे आणि एलिमिनेशन देखील पाहावं लागेल. बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज हशीच्या बॅट मधून येतोय. ह्यूज इट सिक्सर. षटकार येताना पाहायला मिळतोय आपण. हशीच्या बॅट मधून 8 धावा लागल्या जात आहेत. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये धावचीची संधी काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. यस नो मध्ये विकेट गमावली आहे. मागील बॉलवरती ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता त्या फलंदाजाला मात्र यावेळी रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट गमवावी लागते आणि मोठा धक्का लागलेला पाहायला मिळतोय शीतला देवी अंधेरी या टीमला. विकेट आली आहे. लगातार अंतरावरती विकेट येताना पाहायला मिळत आहेत. 8 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागला आपण पाहिलं तर शीतला देवी अंधेरी या टीमला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर विशाल सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर समीर अर्थातच मुन्ना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. जणू काय फलंदाजाच्या नाकात जवळून अगदी बॉल चाललेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होती यावेळी समाप्ती. चला
टॉसला मी ऑफिशियल कॉल केलाय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर ओंकार 11, तर दुसऱ्या बाजूला चारकोप. चारकोप टीमचे कॅप्टन त्वरित आमच्याशी जॉईन व्हा, कारण प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन टॉस का बॉस या मंचावरती अवेलेबल आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. याही वेळेस आपण जर पाहिलं तर राईज होणारा बॉल आणि लगातारच्या 2 डॉट बॉलने मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. निश्चितच एम आर स्पोर्ट्स या संघाने षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. धावफलकावरती नजर टाकली तर 8 धावा लागल्या जात आहेत. 2 विकेट आलेत. यावेळेस मुन्ना शेख काल जिथून फलंदाजी सोडली होती तिथूनच आज सुरुवात केली आहे. मुन्नाच्या बॅट मधून येतोय षटकार. सिंगल आले. इथून आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती कैफच्या षटकार आलाय. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आले. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय कैफ कडून देखील. 15 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. हो, यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय सरळ समोरच्या इमारतीवरती. पंचांचा इशारा येतोय. यस, 2च धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती. 17 रन ऑन दी बोर्ड. अजूनही 32 धावांची गरज आहे. एकवीस बॉलचा केस शिल्लक आहे. 21 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 32 धावा. हो, यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही ओंकार देसाई. एक धाव निश्चितच घेतली जाते. सिंगलने धावफलक जर पाहिलं तर निश्चित जाऊन पोहोचलंय 18 आकड्यावरती. स्ट्राईक चेंज झालाय. ऑन स्ट्राईक मुन्ना शेख पाहायला मिळत आहे. ज्या मुन्ना शेखच्या बॅटमधून एक षटकार आलाय. हो, यावेळी फटका फसलाय. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक धावताय जरूर बॉलच्या दिशेने. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न झालाय जरूर. ऑलमोस्ट चान्स क्रिएट केला होता गोलंदाजाने देखील. 2 धावा निश्चितच घेतल्या जात आहेत. तिथून आपण जर नजर टाकली तर धावफलकावरती हालचाल होती. 20 धावा लागल्या जात आहेत. अजून 29 धावेची गरज आहे. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला टर्न केला जातोय. बॉल चाललाय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे एकच धाव मिळेल. सिंगलने ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 21 धावा. मॅचच्या पूर्वार्धाचा विचार केला तर मॅचच्या पूर्वार्धामध्ये देखील असंच काहीसं चित्र होतं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा लागल्या होत्या. इथे एक धाव एक्स्ट्रा लावली आहे धावफलकावरती अंधेरी या टीमने. दुसऱ्या बाजूला विचार विनिमय करावा लागेल, कारण मुन्ना शेखची विकेट महत्वाची आहे.
ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी विशाल दाखल झालेत. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कार्तिक नॉन स्ट्रायकिंग इनवरती मुन्ना. हो यावेळेस वेग होता, यावेळेस वेगावरती स्वार होऊन मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाज विशाल गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येतोय, इथून पुढे डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल. डॉट बॉल पर्सेंटेजच तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येणार आहे MR11 या संघाला. हो यावेळेस पुन्हा एकदा हुकचा फटका पाहायला मिळतो, ज्यावरती एक धाव घेतली जाईल. सिंगल अर्जित होईल. 22 धावा लागल्या जाते धावफलकावरती. येणारा बॉलचा के शिल्लक असेल, इथून आपण विचार केला तर 16 मध्ये 22 बनवायचे, 16 मध्ये 28 बनवायचे, 27 माफ करा, 16 मध्ये 27 बनवायचे, 22 झालेत. 49चं आव्हान आहे. पुढचा बॉल घेऊन विशाल. हो यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कनेक्शन जर पाहिलं तर प्रॉपर झालेलं पाहायला मिळत नाहीये. एकच धाव घेतली जाते, सिंगल येईल. चांगली ओव्हर आतापर्यंत हाताळली आहे विशालने. पहिल्या षटकामध्ये पण देखील आपण जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या होत्या, 2 महत्वाच्या विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावांचा ओघ वाढलेला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. हो यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉलला उंची जास्त आहे. पुन्हा एकदा डाऊन द बॉल. ओंकार देसाई यांचे चिरंजीव अर्थातच वेदांत देसाई पाहायला मिळत आहेत, आणि वेदांत करत नाही कुठली चुकी. आणखीन एका विकेट होईल पतन. महत्वाची विकेट आली आहे मुन्ना शेखची. विकेट आली आहे मुन्ना शेखची, महत्वाची विकेट तर मिळवून दिली आहे विशालने. ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीप दाखल झालेत. 5व्या नंबरवरती दीपला प्राचलन केलं जात आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा बॉलला हाफ ट्रॅकर होता. बॉल चाललाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते, सिंगल येते. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर फलंदाज कार्तिकच्या बॅट मधून आणखीन एक सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावफलक पुढे सरसावेल. चला विनंती असेल, चारकोप टीम कुठे असेल तर तुम्ही त्वरित यायचं आहे टॉस साठी. चला टॉस केलं जाईल. प्रेम आचार्य यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केलं जाईल. एका बाजूला ओंकार 11, दुसऱ्या बाजूला चारकोप. हे दोन संघ यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल पुन्हा एकदा चाललाय का पाहावं लागेल. गोशंकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये.
यावेळेस देखील आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला जातोय, ज्यावरती एक धाव घेतली जाते. फंबलिंग झालंय, दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता जरूर, परंतु घेतली जात नाहीये. हो, यावेळी समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. बॉल पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन आहे, त्यावरती 2 धावा मिळाल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा हालचाल होईल. 30 धावा लागल्या जात आहेत. येणाऱ्या बॉलचा खेळ शिल्लक असेल 9 मध्ये 19 बनवायचे आहेत. पहिल्या 3 बॉलवरती आपण जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या जात आहेत. 9 मध्ये 19 बनवायचे आहेत. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळणार आहे अंधेरी संघ. हो, यावेळेस मोठा फटका आलाय का? 2 धावा येतील. इथून आपण जर पाहिलं तर 2च धाब्यांवरती समाधानी व्हावं लागेल. एस पंचांचा इशारा येतो 2 धाब्यांचा. 32 धावा झाल्या जात आहेत. 17 धाब्यांची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8-17चं इक्वेशन. येस, सिक्सर आहे. षटकार आलेला पाहायला मिळतोय. चला, सिक्सर असेल. षटकार आलेला पाहायला मिळतोय आणि या षटकाराने मात्र समीकरण सोपं होताना पाहायला मिळत आहे. जिथे 9 बॉलमध्ये 19 बनवायचे होते, तिथे आता 8 बॉलमध्ये 13ची गरज असणार आहे. सिक्सर आलेला पाहायला मिळतोय. चला, मॅच ऑन करून घ्या. षटकार आलाय. आपण जर पाहिलं तर निश्चितच कार्तिकच्या बॅट मधून मात्र महत्वाच्या क्षणी मच निडेड षटकार येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओहो हो हो, यावेळी देखील शॉर्ट पुलचा बॉलला केलं जात आहे. गुल बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या डोक्यावरून. 6 धाब्यांसाठी षटकार. ओ, यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर केला पाहायला मिळतो. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार आहे. यस, दुसरी धाव देखील घेतली जाईल. इथे डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती जरूर. डायरेक्ट हिट झाला नाहीये. 2 धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती नजर टाकली तर 44 धावा लागल्या जात आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर 6 बॉल आणि इथून बनवायचे असतील 5 धावा. 6-5चं इक्वेशन.
शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कुठला गोलंदाज येणार हे देखील पाहावं लागेल. स्वतः ओंकार देसाई गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. शेवटचे ओव्हर आहे. ओ यावेळेस पहिल्याच बॉलवरती मॅच संपन्न झाली आहे. ओंकार देसाईच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय आणि मॅच इथून फिनिश झाली आहे.